वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे। मात्र शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरात वाहन चोरी, घरफोडी, जाळपोळ आणि अपहरणापर्यंत गंभीर गुन्ह्यांच्या घटना वारंवार घडत आहेत। यातील गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी अडचणीचे ठरत आहे। शहरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने मोक्याच्या वेळी या कॅमेऱ्यांचा फायदाच होत नाही। अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे। तसेच जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त पालखी उत्सव, गणपती आणि नवरात्री उत्सवातच चालू केले जातात। इतर वेळी पोलिसांना किरकोळ आणि गंभीर गुन्ह्याची घटनांसाठी दुकान आणि इतर खाजगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अवलंब करावा लागतो। मात्र अनेकदा खाजगी कॅमेऱ्यांमध्ये गुन्हेगार दिसून येत नाही, ज्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यात अडचणी येतात। शहरातील प्रमुख ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त लावण्यापुरतेच आहेत का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार करणे आणि कार्यक्षमतेने राबवणे आवश्यक आहे। पोलिसांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।